नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत इडली। इडली बनवण्यासाठी मी 3 वाटी राशनचे तांदूळ घेतले, 1 वाटी उडदची डाळ घेतली आणि अर्धा वाटी चण्याची डाळ घेतली। तांदळाला मी 3 ते 4 तास स्वच्छ पाण्याने धुवून टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला 5 ते 6 तास भिजत ठेवलं। त्यानंतर मी उडद डाळ आणि चना डाळला मिक्स केलं, त्यांना सुद्धा 3 ते 4 तास स्वच्छ पाण्याने धुवून टाकलं आणि त्यांना सुद्धा 5 ते 6 तास भिजत ठेवलं। 5-6 तासानंतर तांदूळ छान भिजलेले होते, त्याला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं। तांदळाला एकदम स्मूथ असं बारीक करायचं, जेणेकरून काय होतात की आपली जी इडली आहे ते सॉफ्ट बनते। सर्व तांदूळ बारीक झाल्यानंतर मी त्याच पॅनमध्ये इडलीच्या याच्यामध्येच मी डाळीला सुद्धा बारीक करून घेतलं। डाळ छान बारीक झाल्यानंतर डाळ आणि तांदूळला मिक्स करून घ्यायचं। डाळ आणि तांदूळला जर आपण हाताने मिक्स करायचं, हाताने मिक्स केल्यानं काय होते की आपल्या हातामधली जी गरमी आहे ती त्या बॅटरमध्ये जाते आणि बॅटर आपलं लवकर फर्मेंट होते। सर्व मिक्स झाल्यानंतर मी त्याला ओव्हरनाईटसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवलं। दुसऱ्या दिवशी बघू शकता की माझं पीठ किती सुंदर असं फर्मेंट झालेलं आहे। बघू शकता किती सुंदर अशी जाळी आली आहे त्यामध्ये। त्यानंतर त्याला मी असं थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी बॅलन्स केली। त्यानंतर इडलीचं पॅन घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला पहिले बॉईल होण्यासाठी ठेवलं। त्यानंतर ज्या प्लेट्स आहे त्यामध्ये मी ऑइल लावलं आणि इडलीचं बॅटर टाकलं। बॅटर टाकल्यानंतर मी फुल गॅसवर त्याला 10 मिनिट शिजवून घेतलं। त्यानंतर मी 5 मिनिट त्याला कमी गॅसवर शिजवून घेतलं। त्यानंतर बघू शकता आपली इडली रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकता इडली किती सॉफ्ट बनली आहे।